आज ना सकाळ सकाळीच 5 वाजता तैबीडला निघालो, कारण आमच्या तैबीडला ना म्हाळ होता. गेले तर बरंच संगीतानं आवरलं होतं, मग राहिलेलं काम आम्ही दोघींनी केलं. आणि इथं बघा दीदी तयारी करून बसली होती, कारण तिला कॉलेजलाही जायचं होतं. तिचा चहा नाश्ता चालला होता आणि सर्व नैवेद्य वगैरे बनवून झाला ना की आम्ही लगेच नैवेद्य भरायला घेतली, कारण नंतर गुरवाल्यानंतर गडबड व्हायला नको. आता सासू सासऱ्यांचा म्हाळ होता म्हणून ह्यांनाही गावी यायचं होतं, पण ह्यांना काय सुट्टी भेटली नाही म्हणून मी आणि सिद्धेश आलो. आता गुरव त्यांना विधीला सुरुवात करायची होती, पण त्याआधी मी त्यांना रांगोळी वगैरे काढून दिली. आता आमच्या इकडे ना म्हाळाला 5 प्रकारच्या भाज्या, पुरणपोळी, आमटी असा मेनू असतो. आता बघा मला खरं तर तैबीडात थांबायचं होतं, पण मला नंतर अचानकच माहित पडलं की माझ्या भावाचा आज वाढदिवस आहे, म्हणून मी लगेच शिरवड्याला जायला निघाली. आणि तिथं गेल्यानंतर आम्ही मेनू ठरवला की पनीर पुलाव, बासुंदी असं बनवायचं. मग लगेच जेवणालाही सुरुवात केली. आणि भावाचा बर्थडे होता, पण त्याला ना कामावरूनच यायला उशीर झाला, मग आम्ही जरा बर्थडेचं लेटच सेलिब्रेशन केलं. आणि खरं सांगू का, पहिल्यांदाच मी बापूच्या बर्थडेला गावी होती. ह्याच्या आधी मी कधीच त्याच्या बर्थडेला नव्हती. बर्थडेचं सेलिब्रेशन वगैरे झालं ना, आज ना सगळ्याची संकष्टी होती म्हणून आम्ही लगेच जेवण करायला घेतलं. तर असा गेला आजचा दिवस. चला तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.